2024 ही स्पर्धा. बोल ना. शिवराम वाळके नॉनस्ट्राईक अभय वाळके. अजून तरी काय कळालं नाही पण देणार पाच. बॉलर जगदीश गावकर. आय एम फ्रॉम हडी. नाही तुला करतो ना फोन विचारून. हा ये. गोलंदाज जगदीश गावकर. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय जगदीश गावकर. 5 षटकांची मॅच. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. विश्रांती नंतरचा पहिला सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. नवनाथ हडी अ मधून उद्या तुम्ही हर्षल गावकर यांना आणि खेळायला उद्या जर आपण पाहिलं तर नवनाथ हडी या संघामधून हर्षल गावकर. हर्षल गावकर हे देखील इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. हा आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जे खेळणारे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना विनंती असेल आयोजन समितीच्या माध्यमातून जेवणाची देखील व्यवस्था केलेली आहे. डॉक्टर शिरोडकर हायस्कूलच्या तळमजल्यावरती ही व्यवस्था केली आहे. त्याचा देखील आपण लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. चला मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल. ओहो, पहिलाच बॉल चांगला हाताळलाय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला अडवतील आणि रन मात्र मिळणार नाहीये. चांगला बॉल आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. युवा गोलंदाज आहे. युवा उद्योन्मुख गोलंदाज जगदीश गावकर गोलंदाजीसाठी आलाय. पुढचा बॉल यावेळेला देखील चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा मिड ऑफ मध्ये बॉलला अडवतील. आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 1 या आकड्यावर. आपण जर पाहिलं तर लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन एक डावखुरा फलंदाज आणि एक राईट हँड बॅटर असे दोन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये पाठवलेत. फोन केला बोलला मला. टीम साई कृपा वाळकेवाडी या संघाने वाटलं 20 मिनिटांमध्ये 5 षटक समाप्त करणं गरजेचं आहे. आपण याची नोंद घ्या. चाललं मी घरी. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आतमध्ये येणारा हा चेंडू आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होते. युवा उद्योन्मुख गोलंदाज आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक हातात असताना त्यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेला नो बॉल या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून कळवण्यात येतोय. ओ स्टेपिंग पडताळली गेली आहे पंचांच्या माध्यमातून आणि म्हणूनच की काय नो बॉल आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 3 या आकड्यावर. पुढील बॉल असेल फ्री हिट. फ्री हिट ऑन. चांगला फटका फ्री हिटच्या बॉलवरती आक्रमण आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4 येतोय चौकार. पहा काय फटका खेळलाय फलंदाज जर आपण पाहिलं तर शिवराम वाळके यांच्या बॅट मधून तोच फटका पाहायला मिळालाय. खेळाडूंना विनंती असेल आयोजन समितीच्या माध्यमातून डॉक्टर शिरोडकर हायस्कूल त्या हायस्कूलच्या तळमजल्यावरती जेवणाची देखील व्यवस्था केलेली आहे. अजूनही कोण जेवायचे बाकी असेल तर त्यांनी आपण त्वरितच जेवून घ्या. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आणखीन एक व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित केला जाईल. व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 8 या आकड्यावर. संपूर्ण दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत सुभाष नरे यांनी एक षटकार ठोकला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 5 चेंडू अखेरीस 9 धावा धावफलकावरती झाल्यात. पहिलं षटक मार्गस्थ आहे. विश्रांतीनंतरचा हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. चांगलं आयोजन, देखणं दैदिप्यमान असं आयोजन आपण पाहतोय. आयोजन समितीच्या माध्यमातून खूप सारी मेहनत देखील घेतली जाते. यावेळेला व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. व्हाईट बॉलच्या मदतीने आणखीन एक धाव एक्स्ट्राची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 10 या आकड्यावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक.
शेवटचा बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. बॉल हवेमध्ये आहे, उंची जास्त आहे आणि लांबी जर आपण पाहिलं तर कमी जरूर पडली कारण झाडाला बॉल आदळून पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय. 2 धावा पूर्ण देखील केल्यात. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 12 या आकड्यावर. यश गावकर, षटक क्रमांक 2. नांगट गावकरची टीम आहे बाबा. ओहो! यश यांचा पहिलाच बॉल चांगला हाताळलाय गोलंदाजाने. रन मात्र मिळणार नाहीये. पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळतोय. क्रिकेट, क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. ज्या क्रिकेटची तुम्हा आम्हा सगळ्यांना आतुरता होती, ज्या स्पर्धेची तुम्हा आम्हा सगळ्यांना आतुरता होती, तो दिवस उजाडलाय. ती स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. पुढचा बॉल बॅकफूट वरती येऊन ढकललाय बॉलला. पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पोहोचतील बॉलवरती. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. येस, येस. नो, नोचा कॉल आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर रन मात्र घेतली आहे. एकच धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 13 या आकड्यावर. पुढचा बॉल चांगला हाताळलाय. पंचांकडे अपील जरूर केली होती. अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे आणि लेगबायची ही धाव तोपर्यंत टीमच्या खात्यामध्ये देखील ऍड होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतील का? ओ नाहीये. 3 क्षेत्ररक्षक आले होते. त्या तिघांकडून देखील प्रयत्न झाला. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल देखील झाला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण देखील केल्या आहेत. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 16 या आकड्यावर. पुढचा बॉल समोर उडवलाय. व्हॉट अ शॉट! बॉलला पाठवलंय. लांब लचक षटकार येताना पाहायला पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळाला. आणखीन एक धाव पूर्ण देखील केली जाते. म्हणजे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 चा खेळ देखील समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 23. बिनगडी बाद.
पुन्हा एकदा जगदीश आले गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल खेळत असताना फटका चांगला खेळला होता आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावून देखील पूर्ण केलेत. झाडाला बॉल आदळलाय. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावर. यावेळेला बिग हिट शिवराम वाळके यांच्या बॅटमधून आणखीन एक दिमागदार फटका. बॉल चाललाय सीमारेषच्या पार. याच मैदानामध्ये ही चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय. चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करतोय शिवराम वाळके. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकार ठोकला गेलाय. पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जज करत असताना गेलाय सीमारेषच्या पार. 6 धावा. त्याचा तोल देखील गेला आणि तो जर आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे देखील गेलाय. ही सर्व क्षणचित्रे टिपली जात आहेत टोटल स्पोर्ट्सच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेला कव्हर क्षेत्रामध्ये उडवलेला फटका. आता चूक होणार नाहीये. झेल पकडलाय आणि शिवराम प्रणव फलंदाजीसाठी आलेत. अरे हा प्रणव इकडचा का रे? डांबरेचा, शुभाष डांबरेचा. तो नाही वाटत राव. तोच आहे यार. शुभाष डांबरेचाच आहे. प्रणव आलेत फलंदाजीसाठी. 35 यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅकफूट वरती येऊन फटका खेळायचा होता प्रणव यांना. फटका त्यांचा फसलाय आणि ही डॉट बॉल येताना पाहायला मिळते. तिसरं षटक जर आपण पाहिलं तर मार्गस्थ आहे. आतापर्यंत 35 धावा धावफलकावरती झाल्या आहेत आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील पटकावली आहे गोलंदाजाने. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगला बॉल पाहायला मिळालाय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ देखील समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 35 या आकड्यावर.
हो, पहिलाच बॉल पहा काय हाताळलाय गोलंदाजाने. अगदी स्लोअर वन चेंडू पाहायला मिळाला. राहुल गावकर गोलंदाजीसाठी आलेत. गाडी काय चालते ती सकाळची संध्याकाळी वडापाव कल्पना वाईनच्या समोरच लावतो. यावेळेला वडापाव मिसळ उसळ पोहा काय झाला काय येस फलंदाज जर आपण पाहिलं तर माघारी परतलाय. बोल्ड झालं तर बिमर नाही स्टंपवर झालं. नवीन फलंदाज आलेत यश. डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. हो, यश आलेत आणि पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असताना मात्र झेल पकडलाय त्या ठिकाणी आणि आणखीन एक फलंदाज. पस्तीस 35. 3 बॉल 3 चेंडू अखेरीस 35 धाबा धावफलकावरती झाल्यात. म्हणजे जर आपण पाहिलं तर आणखीन 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. चौथ्या षटकात तुला फोन आणण्या कनेक्ट झालं वाटतं. हो, यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि पहा या संपूर्ण स्पर्धेतील पहिली वहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू ठरलाय. नाव आहे राहुल गावकर. काम होतं त्यातून यावेळी का बॉल नंतर आणि या हॅट्रिक साठी जर आपण पाहिलं तर हा नवनाथ गावकर नवनाथ गावकर त्यांचा संघ आणि त्यांच्याकडूनच ₹501 रोख रकमेचं पारितोषिक गोलंदाजाला जाहीर केलं जातंय. बिनबाद 35 होतं आता 4 गडी बाद 35 झाले. पहा जेव्हा आपण पाहिलं 2 फलंदाज होते. दोन्ही फलंदाजांनी 35 धावांची पार्टनरशिप केली होती आणि तदनंतर मात्र 4 गडी गेले. 4 गडी माघारी परतलेत. चांगला बॉल पाहायला मिळालाय. आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. बॅट्समन कोण आहे नवीन? रोहित आलेत नवीन फलंदाज. 5 डॉट आणि ते पहिल्या 3 डॉट 8 बॉल
पण जर पाहिलं तर या 8 बॉलमध्ये एकही धाव आलेली नाहीये आतापर्यंत. पुढचा एक बॉल यावेळेला देखील चांगला पाहायला मिळाला. पहा काही षटक हाताळलंय. या षटकामध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये आणि विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केली आहे गोलंदाजाने. राहुल गावकर ठरलाय हिरो या नावाची देखील चर्चा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होताना पाहायला मिळालीच असेल. थँक यू डीजे. शेवटचे जर आपण पाहिलं तर 6 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि हे 6 चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय. 9 बॉलमध्ये एकही रन मिळाला. अक्षय मांजरेकर गोलंदाजीसाठी आलेत. 9 बॉलमध्ये अजून एकही धाव आलेली नाहीये आतापर्यंत. 35 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. 15 बॉल 35 होता. 15 बॉलमध्ये 35 धावा होत्या धावफलकावरती. अक्षय मांजरेकर. अक्षय याचा पहिलाच बॉल, पंचांचा इशारा आलाय. नो बॉल आणि हा बॉल जर आपण पाहिला तर घोषांकित क्षेत्रामध्ये गेलाय देखील. नो प्लस 1 अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 37 या आकड्यावर. टाइम संपत आला सांगा. चला उर्वरित 3 मिनिटं आपल्याकडे बाकी आहे. त्या 3 मिनिटांमध्ये हे षटक आपल्याला समाप्त करायचे. आपण याची नोंद घ्यायची आहे. फ्री हिट. फ्री हिटचा बॉल फ्लिक केल्या बॉलला. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. यस, तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे. प्रणव डांबरे यांनी. प्रणव डांबरे. 40 झाला. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 40. 40. पुढचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. येस, झाडाला बॉल आदळलाय आणि तोपर्यंत आणखीन 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॉल हवेमध्ये आहे आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये गेलाय देखील. एकच धाव मिळते. 43. 43. 3 बॉल बाकी आहेत. यावेळेला देखील आपण पाहिलं तर आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. फलंदाजाला टीपमधून क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉलपर्यंत. तोपर्यंत एकच धाव घेतली जाईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 44. 44 या आकड्यावर. चौथा अंक घातला आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या रचली गेली आहे. 2 बॉल बाकी. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पुढचा बॉल बरोबर बॉल हाताळला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळते. शेवटचा जर आपण पाहिलं तर एकच बॉल शिल्लक आहे.
यावेळेला देखील हा बॉल सोडून दिलाय. वाईड बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय आणि या वाईड बॉलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 45. एक मॅच जिंकलाय सकाळी. हा तू कुठे होता बॅच घेत? जॉईन झाला पुढे तिकडे पहिला होता तिथे नंतर बोल. नाही विकी भाऊ कामावर आहे 6 वाजता. चांगला बॉल पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक येत आहेत डीप मधून आणि तोपर्यंत आणखीन 2 धावा पूर्ण देखील केल्या गेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. ती तिसरी धाव पूर्ण होईल का? ती करत असताना मात्र फलंदाज माघारी परतलाय. म्हणजे विकेट आली आहे. धावसंख्या जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 47 म्हणजे जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. एक 24.
थँक्यू डीजे. डीजे काका. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये आहेत. युवराज आणि त्याच्या समवेत वीरेश. गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 1 यश. यश लेट्स प्ले गेम ऑन. 30 बॉल आणि 48 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. यश यांचा पहिलाच बॉल. पहा काय हाताळलाय हा बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा आतमध्ये आलाय. वळण घेतलंय या बॉलने देखील आणि आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कोणाची? यावेळेला समोर उडवलाय हा बॉल. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. बॉलला पाठवलंय. सीमारेषा पार. आर पार. 6. यावेळेला देखील पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल गेलाय गोशांकित क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 7 या आकड्यावर. चा बॉल यावेळेला देखील गॅप मधून हा देखील बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. वीरेशच्या बॅट मधून एक षटकार आणि एक चौकार आतापर्यंत आलाय. सुरुवात चांगली झाली आहे. 2 मोठे प्रहार पाहायला मिळाले या षटकामध्ये वीरेशच्या बॅट मधून. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 11. प्रणव डांबरे यांच्याकडून चूक पाहायला मिळाली. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतील का? यस पोहोचलेत. काय झेल पकडलं पहा. आणि विकेट जर आपण पाहिलं तर तेजस आलेत नवीन गोलंदाज. फलंदाजीसाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अक्षय आहेत नवीन फलंदाज. 48 धावांचा पाठलाग करतोय संघ. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता जरूर. नो बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय.
फ्री हिट. फ्री हिटचा बॉल त्याच्यावरती आक्रमण जरूर केलंय. बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 14 या आकड्यावर. जास्तच जुने आहेत, नवीन घे, नवीनच द्यायला लागतं. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 14 या आकड्यावर. चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. 450 ते 500 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून या सर्वच खेळाडूंनी मुंबई गाठली आहे, परळ गाठलंय आणि याच परळच्या ऐतिहासिक भिवाजीराव नरे म्हणजेच नरे पार्क मैदानामध्ये ही स्पर्धा. इक्वल 14. पुरा कुठे गेला? पुढचा बॉल चांगला पाहायला मिळतोय. ब्लॉक होल चेंडू होता. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. 48 धावा पूर्ण करायच्या आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 15 या आकड्यावर. दोन 15. पुढचा बॉल यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न पूल केलाय आणि पूल सक्सेसफुल देखील झालाय. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी येतोय युवराजच्या बॅट मधून चौकार. बॉल आला. पुढचा बॉल सोडून दिलाय आणि सोडून दिलेला हा बॉल पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल घोषित करण्यात येतोय. या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 20 या आकड्यावर. युवराज आहेत आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय नवीन फलंदाज अक्षय. विदेशने चांगली फलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या. पुढचा बॉल यावेळेला चांगला बॉल हाताळला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी आलेला आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं मार्गस्थ आहे आणि शेवटचे जर आपण पाहिलं तर या दुसऱ्या षटकातील 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळेला देखील मोठा फटका खेळायचा होता. बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. आणखीन एका धावेची भर होते. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 21 या आकड्यावर. शेवटचा एक चेंडू अजूनही बाकी आहे. मॅच मध्ये किती 48 करायचं. रोड चालू आहे मॅच. 10-11, 10-11. यावेळेला समोर फटका खेळलाय. ताकद होती या फटक्यामध्ये. रोहित बॉलच्या खाली आलेत आणि त्यांनी झेल पकडली आणि म्हणूनच की काय युवराजची खेळी
नवीन फलंदाज आलेत मैदानामध्ये. हो, हो. चांगला फटका पाहायला जरूर मिळालाय. बॉलला पाठवलाय घोषांकी क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 22, 22. हा गावकर. यश गावकर. पुढचा बॉल देखील चांगला पाहायला मिळतोय. यावेळेला देखील एकच धाव मिळेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 23. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. 48 धावांचा पाठलाग, 23 धावा धावफलकावरती झाल्यात. धावा पूर्ण होतील का? त्याकडे देखील प्रेक्षकांच्या नजरा आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफूट वरती येऊन पंच करायचं होतं. पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळायचा होता. त्याचा प्रयत्न फसलाय आणि आणखीन एक बॉल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय. सगळ्यांच्या आवडीची ही स्पर्धा तुमच्या सगळ्यांच्या भेटीला आली आहे. स्पर्धेची आतुरता होती. स्पर्धा केव्हा रंगणार? स्पर्धेचा दिवस केव्हा उजळणार? दिवस मात्र जर आपण पाहिलं तर आज उजळलाय आणि ही स्पर्धा आपल्याला पाहायला देखील मिळतीये. यावेळेला देखील आपण पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय. आणखीन 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. आणखीन एक चूक या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. ती म्हणजे प्रणव यांच्या माध्यमातून. प्रणव डांबरे त्या ठिकाणी होते. त्यांच्याकडून चुका होतायत. खूप साऱ्या चुका या मॅचमध्ये झाल्यात प्रणव डांबरे यांच्याकडून. पुढचा बॉल पुढे आलेत. गॅपमधून फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रणव बॉलच्या खाली. आता चूक होणार नाहीये. प्रणव नवीन फलंदाज आलेत मैदानामध्ये. एका धावेची भर होईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 या आकड्यावर मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं ना, तर उर्वरित जर आपण पाहिलं तर 12 चेंडू बाकी आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 22 पाहिजे ना? 22 पाहिजे ना? 22 धावांची गरज आहे. त्यांची मॅच आहे. पाणी पण घेऊन ये ना भावा मग जरा आता. पाणी पण ना पाणी. एंट्री आहे त्यांची. त्यांची ओव्हर आली मॅच मध्ये. थोडा चेंज झाला. यशने हाताळलेल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या 5च धावा आल्यात. म्हणूनच की काय 12 मध्ये आता 22 धावांची गरज. गोलंदाजीसाठी आले शिवराम. हे गेला असता. नाही नाही बेल्स पडली असली तर नो बॉल. विकेटच्या पुढे पडला असता तर क्रीजच्या बाहेर तर मग बॅट्समनला मारण करून धावत होता. हो हो पहिलाच बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय नो बॉल. यस थ्रो गोलंदाजी आढळली आहे पंचांना. नो प्लस 5. नो बॉल प्लस 5 धावा म्हणजे एकूण 6 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील.
सर महेश चेनवणकर यांनी पडताळलंय. येस, हा नो बॉल आहे आणि म्हणूनच की काय हा गोलंदाज आता मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये. या 6 धावांच्या मदतीने मॅचचं समीकरण आता मात्र बदललंय. कारण उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये करायच्या आहेत 16 धावा. नेक्स्ट बॉलर कोण आहे? काय रनअप घेतलं ना. हा हा व्हाईट टी शर्ट वाले. दीप आलेत गोलंदाजीसाठी. फ्री हिट ऑन. बेल्ट उडालेला असते. येस, थँक यू. काका 12 मध्ये 16 करायचे आहेत. फ्री हिट ऑन आहे. आणि नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आले. दीप आलेत. डावखुरा गोलंदाज दीप. फ्री हिटचा बॉल त्याच्यावरती आक्रमण जरूर केलंय. बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय गोशंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी आणि धावसंख्या आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 33 या आकड्यावर. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं ना तर उर्वरित 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. अक्षय अक्षय आहेत स्ट्रायकिंग एंडला. आउट यश झाला ना. ओमकार आणि अक्षय. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल हाताळलाय गोलंदाज दीपने. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. यावेळेला देखील आपण जर पाहिलं तर एकच धाव घेतली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 34 या आकड्यावर. 9-14. त्यावेळेला हवेमध्ये आहे बॉल. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आणि आणखीन एक जर आपण पाहिलं तर जर आपण पाहिलं तर यश आलेत. यश आलेत. पहिलाच बॉल खेळत असताना फटका चांगला आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केल्या गेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 36 या आकड्यावर. 7 मध्ये आता 12 करायचे सामना जिंकण्यासाठी. 48 धावांचा पाठलाग संघ करतोय. पुढचा बॉल देखील पहा चांगला हाताळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवलंय त्यांनी देखील. तोपर्यंत एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव. पहा चपळाईने त्या 2 धावा पूर्ण देखील केल्या आहेत. या चुका महागात पडू शकतात या मॅच मध्ये. 38 झाले.
धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 38 धावफलकावरती झाल्या आहेत. मॅचचं समीकरण शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम म्हणूनच की काय या 6 बॉलमध्ये 10 धावा कशाही पूर्णच कराव्या लागतील. आवाज कमी ठेवा आणि बस. परत आवाज आला लॉक करणार ना फोन मी. अंकेश कुठे गेला? जागा कशात सोडता? येस, थँक यू डीजे. 6 बॉल 10 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी आलेत अंकेश. अंकेश. अंकेश यांचा पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बॉलच्या खाली. येस, छोप्पा झेल त्यांनी पकडलाय आणि पहिल्याच बॉल नवीन फलंदाज आलेत. 5 बॉल आणि 10 धावांची गरज आहे आता सामना जिंकण्यासाठी. जगदीश आलेत. आल्या मोठा फटका त्यांच्या बॅट मधून पाहायला जरूर मिळालाय. बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. उर्वरित 4 चेंडू आणि 4 मध्ये आता 9 धावांची गरज आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 कोण जिंकणार? विलास काका आपण कुठे असाल तर त्वरित समालोचन कक्षाजवळ या. मॅच वाढली असती ना. चांगली दाखवत होता टप्पा आणि पेस पण होता चांगला. पुढचा बॉल कव्हर क्षेत्रामध्ये ढकलले बॉलला क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस, दुसरी धाव केली आहे का पूर्ण पाहावं लागेल. यस, ती धाव देखील पूर्ण केली आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 41 या आकड्यावर. तीन धावा जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर उर्वरित 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत. यश बॉल पर्यंत पोहोचले जरूर. आणखीन 2 धावा पूर्ण देखील केल्या आहेत. पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2 आणि या 2 मध्ये 5 धाबांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम म्हणूनच की काय या 2 चेंडूंमध्ये 5 धाबा कराव्या लागतील पूर्ण. तासाची मॅच झाली असती. एक डॉटची मॅच आहे. एक डॉट. 2 चेंडूंमध्ये 5 धावा. काय होणार? कोणता संघ सामना जिंकणार? हा देखील रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे सामना.
फटका चांगला होता. बॉल जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतायत. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज माघारी परतलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या शेवटच्या चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर अजूनही 4 धावांची गरज आहे. म्हणूनच ही काय सामना अजूनही ऑन आहे. कारण एका बॉलमध्ये 4 धावा होऊ शकतात या मैदानामध्ये. राहुल आलेत, ज्या खेळाडूने पहिल्या डावामध्ये या संपूर्ण स्पर्धेतील पहिली-वहिली हॅट्रिक घेतली आहे आणि मेडन षटक देखील त्याने हाताळलंय. विकेट हॅट्रिक देखील त्यानेच घेतली आहे. एका बॉलमध्ये 4 धावा त्याच्या बॅटमधून येतील का? नाहीतर मग त्यांचं शिवराम आहे. कीपर शेवटचा चेंडू शिल्लक आणि 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फलंदाजीसाठी आले आहेत राहुल राहुल गावकर. शेवटचा बॉल, 4 धावांची गरज. काय होईल? त्या 4 धावा पूर्ण होतील का? राहुल गावकरकडे ती क्षमता आहे. पहिल्या डावामध्ये त्याने कारनामा केलाय. दुसऱ्या डावामध्ये तोच मैदानामध्ये आले आणि त्याला कारनामा हा करावा लागेल कारण संपूर्ण लक्ष त्याच खेळाडूवरती आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फटका फसलाय आणि हा सामना जर आपण पाहिलं तर जिंकलेला आहे तो म्हणजे टीम साई कृपा वाळकेवाडी या संघाने. काँग्रॅच्युलेशन टीम साई कृपा वाळकेवाडी. हार्ड लक टीम हड 11.